ओम वाघ्या म्हणजे जन्म गर्भामध्ये असणारा जीव सोहम सोहम असा जप करतो, बाहेर आल्यावर कोहम कोहम असा जप करतो. म्हणून सोहम शब्द विसरला, कोहम शब्द विकासाला, मायेने बोलला विसरला चारी जन्म, अशी अवस्था होती. म्हणून महाराजांनी लिहिलं, ओम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगारा वारी. अरे तू आता बाहेर आला, धरती आकाश तुला दिसलं, आता तर तू प्रेमाने देवाला शरण जा, असं त्या अभंगामधनं म्हणायचं आहे. प्रेम नगारा वारी आणि इच्छा मुरळीस पाहू नका रे पडाल नरकद्वारी. हा किती बोध मोठा आहे का मुरळीचं रूपक केलं, पण तुमच्या मनामध्ये इच्छा जी आहे त्या इच्छेला बळी पडू नका असं सांगितलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट निर्गुणाकडे बोट दावूनच रूपक केलं, अभंग लिहिले. पण लोकांच्या सिद्धांत लक्षात बऱ्याचशाच कमी लोकांच्या येतो की अभंगाचं रूपक काय आहे, अभंग का लिहिला, अभंग काय सांगतो. निळोबारायांनी गवळणी केल्या, निळोबारायांनी काय सांगायचे, गवळणीमध्ये एवढा बोध सुस्पष्ट आणि निर्गुण दावलं की धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडियेला बुद्धीचा मळ, आणि दृष्टी दाखविला ईश्वरेचा बाळ. ही धन्य आनंदाची वेळ सापडलेली आहे, त्याचं सार्थक केलं पाहिजे, त्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. संतांनी पंचमहाभूतावर सत्ता मिळवली, चैतन्यावर चैतन्य पाकसा आहे. चैतन्याला पंचमहाभूताची गरज नाही, पंचमहाभूताला चैतन्याची गरज आहे. चैतन्याने ताकद दिल्यामुळं पंचमहाभूत श्रेष्ठ ठरलेत. चैतन्याने ताकद जर काढून घेतली तर पंचमहाभूतामध्ये काही नाही. पंचमहाभूत अशी आहेत पहा, देव गीतेमध्ये सांगतात, मी बोलविल्या वेदू बोली, मी चालविल्या सूर्य चाली, मी हलविल्या प्राणो हाली, जो या जगाशी चाळीता. कारण भगवान सांगतात, पर्वते बैसका न सांडावी, समुद्रे रेखा नुलंगावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी का. आणि प्राण जो आहे, जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, त्याची सत्ता सर्वत्र आहे. म्हणून सर्वत्र सत्ता आहे, पण ताकद त्यांनी दिल्यामुळं आहे.